सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एमआयएम पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष शौकत भाई पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 25 जागांवर निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांच्या प्रश्नाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले असून पाणी टंचाई, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव ही मोठी समस्या बनली आहे। या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एमआयएम पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याचं शौकत पठाण यांनी सांगितलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, माळशिरस, करमाळा, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यामध्ये पक्ष संघटक मजबूत असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका एमआयएम पक्ष घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम। ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाला जे पत्रकारांनी सहकार्य केलं, नागरिकांनी सहकार्य केलं, सगळ्यात त्यांचा आभारी आहे। महानगरपालिकेच्या मध्ये जे आम्ही ताकद दाखवली, 2 नंबरचा पक्ष नेहमी बोलत होतो आम्ही। महानगरपालिकेत आम्ही 2 नंबरचा पक्ष टाकलेला आहे। आता सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती हे निवडणूक जाहीर झालेली आहे। ह्या निवडणुकीत जेवढे पंचायत समिती असेल आणि जेवढे जिल्हा परिषद गट असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत। मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही 8 लोकांना उमेदवारी दिली होती। परंतु आज वेळ नाही आपल्याकडे, फक्त 3 दिवस राहिलेले आहेत। पत्रकार बंधूंना आवाहन करतो की आपण जास्त आपण या परिस्थितीत यावं। जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष प्रवेश करणार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये साधारणतः जशा पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू। दुसरा मुद्दा असा आहे की जे काही लोक नाराज इतर पक्षात, ज्यांना उमेदवार मिळत नसेल तर आपण 20 तारखेपर्यंत आमच्यात संपर्क करावं। आम्ही एबी फॉर्म त्यांना देण्यास तयार आहे आणि आमच्या पक्षाकडून सुद्धा आम्ही 20 ते 25 सीट लढवण्यास तयार आहेत। तर आपल्याला आवाहन करतो की माझ्या संपर्क करावं। ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन संपर्क कार्यालय, मौलाली चौक या ठिकाणी आपण संपर्क करावा। माझा मोबाईल नंबर 98 222 70 222 या नंबरवर संपर्क करावा आणि ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीनला सहकार्य करावं। 25-30 म्हणतात, 25 देणार का 30 देणार? जेवढे येतील आमच्याकडं त्यांना उमेदवारी देऊ आणि इतर पक्षात नाराज आहोत। जसं भाजपाने केलं, आता 87 सीटाचं भाजपचे निवडून आले आहेत, तर 50% ते आता इतर पक्षाचे लोक आहेत। पालकमंत्री त्यांचा सत्ता त्यांची सगळं अपाट केलं। तुम्ही बघा, आज ज्यावेळी काउंटिंग सुरू झाली, प्रत्येक ह्याच्यावर प्रभागात भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी ठरवलं होते 2,500 एक फिक्स होता। 2500चा आकडा कुठं हे झाला बघा तुम्ही, 25,000 फिक्स, 2500 फिक्स होता। बाकी तुम्ही कष्ट करा, मतं ओढून आणा, 2500 मतं मी तुम्हाला कसं ध्यान देतो। या पद्धतीने झालेलं आहे। आता कोण ऐकणार नाही, सगळ्यात त्यांच्या ताब्यात आहे। दिवस बघणार आहे, हे पाप देव जास्त ठेवणार नाही। हे कसले राजा महाराज येऊन गेले, अशा लोकांना देवाने संपवलं आहे। हे पण लोकांना आपला एक पिढी आहे ताई, ह्या पिढीने देवाने दाखवलं आहे की तुम्ही बघा अशी परिस्थिती होती, असे लोक त्रास देतात, असं करतात, पण ह्यांना पण मी संपवतो। इच्छुकांचं काय मुलाखती काय घेणार? इच्छुकाच्या आता मुलाखत घेण्याची वेळ नाही आपल्याकडं। जे काही इच्छुक असेल त्यांना आपण बोलून एबी फॉर्म देऊ आणि हे पाप जास्त जाणार नाही। पाप गेला हे तर आम्हाला सांगा की अहो, कसला पाप नाही, हे पाप नाही, जनतेवर अन्याय हवं। जनतेने एका बाजूला मतदान करतात आणि ते मतदार दिसत नाही तिथं। सांगितलं तर तिकडं आले नाही का आरोप कोणाकडे? हे भाजपवर आरोप आहे माझा। हे बघा, ते ठरवलेले आहेत। म्हणजे मशीनमध्ये काय तर गडबड आहे? काय ठरवलं आहे तर बहुल एरिया मुस्लिमची कुठे आहे, तर भाजपला एमआयएमला सोडा,
ज्या ठिकाणी मागासवर्गीय आपल्या माणसाला सोडा असं ठरवून केले सगळे खेळ. म्हणजे भारतीय जनता पार्टीची गेम आहे. गेमच आहे. नेमकं 25 जागांवरतीच लढायची रणनीती काय असेल? हे बघा, पहिल्यांदा आम्ही लढतो जिल्हा परिषद पंचायत समिती. आज त्याच्यात लढलेलं नाही तो पहिल्यांदा आमच्याकडे एवढे उमेदवार भेटायला नाही ना सर. MIM पक्ष हा छोटा पक्ष आहे, परंतु हा देशभर जाणार. आता हे देशात MIM आणि भाजपच राहणार. कोणत्या तालुक्यामध्ये MIMची जास्त ताकद आहे असं आपणास वाटतं? आमची ताकद जास्त बोरामणी, दक्षिण सोलापूर, बंद्रुक, हत्तूर, तुमचं बोरामणी, हत्तूर, सांगोला, माळशिरस, वेळापूर, अशा अक्कलकोट या ठिकाणी उमेदवार देणार. सगळ्या ठिकाणी देणार आम्ही. आमच्या आज मी त्यासाठी आपल्याला आवाहन करतो की आपण आमची बातमी परिस्थिती जास्ती करावं आणि ह्या माध्यमातून लोक तर येतील आमच्याकडे. आणि मी आपला विनंती करतो की आपण परिस्थितीकडे जास्तीत जास्त स्वबळावर लढणार आहात का कोणासोबत आघाडी करून लढणार आहात? स्वबळावर लढणार आहेत. आता महापालिका पाहिलीच तुम्ही. अहो, काँग्रेसने एवढी आघाड्या करून लढले, ते पण आमच्यामुळे आले. अहो, समाजात तुम्ही आभार मानत नाही. आज सुद्धा तुम्हाला वेळ आहे. MIMला तुम्ही सोबत घ्या, नाही तर तुमचं पाणीपतच होणार आहे. हां, तुम्हाला आज सुद्धा वेळ आहे. तुम्ही खासदार असून सुद्धा तुम्हाला काही करता आला नाही. अजून जिल्हा परिषद लागलेली आहे. MIM पक्ष आमचा आहे. तुम्हाला भविष्य पाडक्यावर राहणार नाही तिथं सुद्धा. नाही, फारुख शाब्दी आणि राजीनामा दिल्यामुळे MIMची भरारी मागे घेतलेली आहे. बघा, मागच्या वेळी पण मुलाखतमध्ये ती बोललो होतो की मी फारुख शाब्दी असो, शौकत पठाण असो, कोणी असो, कोणी बाहेर गेलं तर ऑल इंडिया मस्जिद इत्यादी मुस्लिमांना काहीच फरक पडणार नाही. वातावरण बदललं ना साहेब. अहो, तिने बदललं का? तिने प्लॅनिंगच केली ते पाण्यात सगळे MIM संपवायची. कोण? आता तुम्ही त्याचं नाव घेतलं. साहेब, MIM पक्ष हा फक्त एक समाजापुरताच मर्यादित आहे असं म्हटलं जातं. असं नाही साहेब. MIM पक्ष बघा, आता आम्ही ज्या ठिकाणी लढलो त्या ठिकाणी 30% मुस्लिम आहेत, 70%. आता आम्हाला 50% हिंदू समाजाचे मतदान केलं. आणि औरंगाबादमध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी 5, 6, 3, 4, 2 असे निवडून आलेले आहेत. परंतु एका समाजाचा पक्ष नाही आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. तर या MIM पक्षाला वेगळंच भूमिका लोकांना देतात. अहो, तुम्ही बघा आता, हिंदू खतरे में म्हणतात. 200 वर्ष ब्रिटिश राज्य केली तेव्हा खतरे म्हणते. मोगलने राज केले तेव्हा खतरे म्हणते. 800 वर्ष मुस्लिम राज्य होता तेव्हा खतरे म्हणे. आता हिंदूचं राज्य होतं, हिंदूच खतरे म्हणे. फारुख शाब्दी मतदानाच्या 2 दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले होते. मग फक्त आता त्यांचे एकच आलंय. मग आता परत येणार का त्यांनी MIMमध्ये? अहो, आता कसं आहे, आता देशचे आमचे वरिष्ठ निर्णय घेतले याच्यावर. जनतेला कळलेलं आहे सोलापूरच्या कोणी गद्दारी केली. हे मीर सादिकला जे आहे ना, हे जनता सभा देखील देणार आहेत. जनतेला माहीत आहे कोण गद्दारी केलेली आहे. आता मी सुद्धा सर्वांशी लढू शकतो. जे हमारे सब में जो ठहरते ना, उसे लढ नाही सकते. तर आता 8 सीट आलेत तुमचे. आता अजून अपेक्षा किती आहे? किती याव सीट काय? आमची निश्चय टार्गेट होत असेल हां, कमीत कमी 15. नाही, तुम्ही 22 ते सीट सांगितली. हो, मी निवडून आणणार. मग आता 8 सीट आले. झालं काय गोलकर साहेब? उद्या फॉर्म परत दिवस आज राजीनामा दिले. त्यांच्याकडे सगळ्याची यादी होती उमेदवार. मग तिने काय केले खेळ? त्यांच्या लोकांना ते राष्ट्रवादीकडे उभा केलं. बरोबर. तर आमच्याकडे उमेदवारी कमी मिळाली आम्हाला, त्यामुळे आम्हाला त्रास झाला. तर शहराची जबाबदारी कोणाकडे आहे? MIMची. आता सध्या जिल्ह्यात जबाबदारी माझ्याकडे आहे. शहराची. आता शहराची जबाबदारी 2-4 दिवसात कळेल आता कोण आहे काय. आणि ज्या पक्षात तुमच्या गद्दारी केलेली आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता का? का वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार करणार का? आता वरिष्ठाकडे तक्रार करणारच आहे. वरिष्ठ याचा निर्णय घेतील. तुमच्या घरचे दोन जे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला, त्या पाठीमागची कारणं काय असू शकतात? प्रभाव झाला असं म्हणत नाही मी. आमचं विजय झालेला त्या ठिकाणी. अवघ्या थोड्या 200 मताने आम्ही गेलेलो आहोत त्या ठिकाणी. हां, बघा तुम्ही. आणि त्या समाजात राहून समाजाची निष्ठा म्हणतात, समाजासाठी काम करतो म्हणतात, और जाणून बुजून कुणाचे हात मिळून करून उभा केला तुम्ही एका सीट. हां,
और अल्लाह मेरा गवाह है, अल्लाह मेरा देख रहा। अभी भाई तू अभी जो है ना जुम्मा जमात में को बयान करके करना है। अभी जमात का काम जो है जमात करती रहेगी। ये जमात बहुत बड़ी जमात है, ये गद्दारी है। ये ऐसे गद्दार लोग कोई पार्टी छोड़ने वाली नहीं है। इसका इंसाफ जरूर करेंगे इंशाल्लाह। पुढचे नियोजन काय? आता सध्या तर मी जिल्हा परिषद पंचायत समिती लढवत आहे. ह्या ठिकाणी सुद्धा जागृतीचा आखाडा दिसेल तुम्हाला. ह्या जिल्हा परिषद आतापर्यंत मजलिस केलेली नाही. ह्या मजलिसचा आखाडा तुम्हाला जिल्हा परिषद दिसून येईल. आणि सर्व जाती लोकांना देणार उमेदवार आहे. मला एक सांगा, सोलापूर महानगरपालिकेत आपले 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यात एक कापट घेणार आहे. 8 एक कापट घेणार आहे. हो. आता कापट कोणाला घेणार तुम्ही? आता पक्षनिरीक्षक निर्णय घेतील. तो अधिकार कोणाकडे आहे सोलापूर शहरात? बघा, अध्यक्ष म्हणून शिफारस करतील. हां, ज्याचं नाव ते फायनल करतील ते करतील. अध्यक्ष म्हणून आम्ही नावं पाठवतील. हे पक्षात निष्ठावंत आहेत, पक्षात काम करून आहे, त्यांचे नावं पाठवतील आम्ही. जे नाव तुम्ही फायनल एक नाव तर सांगा की. आता नाव कोणा सांगता येत नाही. आता खूप लोक इच्छुक आहेत, खूप लोक मागणी केलेली आहेत आणि ते निर्णय होईल ते वरणार. आपले प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र राज्यात जे 130-125 जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना घेऊन हैदराबादला जाणार म्हणून सांगितले. त्यात आपण पण सहभाग होणार. हो, नक्की. पण सोलापुरातून किती घेऊन जाणार? आमचे 8 नगरसेवक काही कार्यकर्ते आहेत, ते प्रभावित झाले कार्यकर्ते आहेत. या सगळ्याला घेऊन जाणार आम्ही. सर स्वीकृत नगरसेवक म्हणू शकतो का एमआयएमला? 8 नगरसेवक निवडून आलेत आपले, किमान 10 तरी पाहिजे त्याला. 100%. कसं काय, कुठल्या आधारावर? 10% आधार तो असणार. म्हणून त्याचा एक नियम आहे त्यात की सगळ्यात जर नसेल तर एखादा देणं 100%. आजच्या लोकमतमध्ये आला एक एमआयएमच्या होणार. किती जणांची नावे सुचवलीत? आमच्याकडे 6 नावं आलेत. जे थांबलेले तेच आहेत का त्या व्यतिरिक्त दुसरे? आपल्याकडे पण 2-3 आहेत. इतर पण 2 इतर पक्षाचे आहेत का कोणी? इतर पक्ष तर खूप मागालेत. त्यांचं योगदान काय आमच्याकडे? त्यांचं योगदान पाहिजे ना आम्हाला. तुम्ही 25 जागा म्हणताय सर, पण तुम्ही हे सांगायचं म्हणून 25 म्हणताय का तुमचा खरा आत्मविश्वास आहे किती जागासाठी निवडून येसाल? आता बघा साहेब, आमच्याकडे आता आव्हान तर तुमच्या माध्यमातून केलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही पाऊल ठेवत आहे. आता देवाची मर्जी आता किती आम्हाला हे करणार आहे. आता बघू आता किती लोक आमच्याकडे येतील तुमच्या माध्यमातून. ठीक आहे. माहिती